महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत आहे. 78 जागांवर उमेदवार उभे केले असल्याचा दावा करत आहे, पण त्यांच्या नेत्यांनी निष्ठावंतांना डावलून काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंत बाजूला राहिलेत आणि भाजपाचं काँग्रेसीकरण झालं असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी केला. तर भाजपच्या फौज विरोधात मी, खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील हम तीनों काफी है असा टोला आमदार विश्वजित कदम यांनी लगावला. प्रभाग क्रमांक 15 मधील काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, सोनल पाटील आणि स्मिता यमगर यांच्या प्रचारार्थ सिंधी समाजाची बैठक आमदार विश्वजित कदम यांनी घेतली. या बैठकीला खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील तसेच निरीक्षक शेखर माने, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, सोनल पाटील, स्मिता यमगर उपस्थित होते. यानंतर विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकून प्रशासनाच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार सुरू केला होता. त्यामुळे अनेक विकास कामांवर परिणाम झाला. आता भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून स्वबळाची घोषणा केली होती. आम्हाला 78 उमेदवार मिळाले नाहीत असा आरोप भाजपकडून केला जातोय. पण भाजपने स्वबळावर हे 78 उमेदवार उभे केले नाहीत. भाजपच्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळालेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाकडून मिळालेले आयते उमेदवार यांनी निवडणुकीत उभे केले. त्यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण झालं असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी केलाय. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले होते, आणखी काही मंत्री देखील येणार आहेत यावर विचारले असता विश्वजित कदम म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे अनेक जण प्रचारासाठी येणार आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही. मी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि विशाल पाटील हम तीन हो काफी है असा टोला त्यांनी लगावलाय. काही लोक माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत. मी आमदार झाल्यानंतर अनेक देवस्थानाला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त करून दिलाय. प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्याचं काम केलं. मात्र मी आमदार होण्यापूर्वी येथे देवस्थान, आमदार, ग्रामविकास खातं, मुख्यमंत्री सरकार नव्हतं का? येथील विकासासाठी येथील लोकप्रतिनिधींचे हात कोणी धरले होते का? विकासासाठी एक चांगली मानसिकता हवी, ती येथील नेतृत्वाकडे नाही असा शाब्दिक टोला गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांचं नाव न घेता लगावलाय. भाजपचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा जतमधील श्री यल्लमा देवीच्या मंदिरात पार पडलाय. यावेळी पडळकर बोलत होते. नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर रेणुका आरळी यांचा सन्मान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, गावगाड्यातील गोरगरीब जनतेसाठी आम्हाला काम करायचंय. नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक जत शहराचा अपेक्षित विकास करतील, यात कोणतीच शंका नाही. याशिवाय कालच म्हैसाळ योजनेच्या कामांचा आढावा घेतलाय. काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर 2026 पर्यंत पूर्व भागातील 17 तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून घेणार आहे असं आश्वासन पडळकर यांनी दिलंय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देश हितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि जनसेवेसाठी सदैव कार्यरत असतात. विकसित भारताची निर्मिती करणे या ध्येयाने भाजपाचे कार्यकर्ते प्रेरित आहेत. अगदी जनसंघ काळापासून कित्येक वर्ष एकही निवडणूक न लढवता सातत्याने पक्षाच्या कामात योगदान दिलेलं आहे. स्वतःप्रती निरपेक्ष राहून देशाप्रती समर्पित राहणे ही भाजपाची विचारधारा आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या विचारांवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांची चिंता करायला आमचा पक्ष आणि संघटना समर्थ असल्याचं प्रत्युत्तर भाजपने जयंत पाटलांच्या टीकेला दिले. दरम्यान विरोधकांनी त्यांच्या शिल्लक राहिलेल्या पक्षाची चिंता करावी असा टोला ज्येष्ठ नेते दीपक शिंदे यांनी लगावला. यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपाची परंपरा, विचारधारा आणि कार्यपद्धती इतर पक्षांना माहिती नाही. तो त्यांच्या अज्ञानाचा भाग असून कदाचित समजुतीच्या पलीकडील मुद्दा आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी विकासाचे व्हिजन मांडत आहे. विरोधी पक्षांची बोलण्याची पातळी आजपर्यंत कधीच विकासाची मजल गाठू शकली नाही. त्यांना स्पर्धा करायचीच असेल तर त्यांनी महापालिका क्षेत्राच्या विकासावर बोलावं. भाजपाच्या निष्ठावंतांची चिंता करायला पक्ष, संघटन समर्थ असून इतरांनी त्यांच्या शिल्लक राहिलेल्या आणि सैरभैर झालेल्या गटांची चिंता करावी. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी जनतेप्रती वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले.
विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील रेणावी रेवणसिद्ध घाटातील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता रेवणसिद्ध घाटात राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीने तालुका अध्यक्ष पंकज दबडे आणि राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। अचानक झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। कोल्हापूरचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रवीण बिराजदार यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी प्रवीण बिराजदार यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला। सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तू आमचे पक्षाचे काम कर असं म्हणून नकार दिल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पती पत्नीस लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। सदर मारहाणीचा प्रकार हा सोमवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी आनंदा वसंत लिंगाडे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सचिन चंद्रकांत ओमासे, गणेश गोविंद चौगुले आणि विकास संदीपन सोलनकर या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला। जखमी आनंद लिंगाडे हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून ते आपल्या कुटुंबियांसह जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर परिसरात राहतात। सध्या महापालिका क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। संशयित हे भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक मनोज सरगर यांचे समर्थक आहेत। सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लिंगाडे हे त्यांच्या घराजवळ पंचशील नगर येथे थांबले होते। यावेळी संशयित भाजपचे कार्यकर्ते सचिन ओमासे, गणेश चौगुले आणि विकास सोलनकर त्या ठिकाणी आले। तिघांनी तू निवडणुकीत आमच्या पक्षाचं काम कर असं म्हणाले। यावेळी लिंगाडे यांनी मी आमच्याच पक्षाचं काम करणार, तुमच्या पक्षाचं नाही असं म्हणाले। यावेळी संशयितांनी चिडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी भांडणे सोडवण्यासाठी त्यांच्या पत्नी आरती लिंगाडे या ठिकाणी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी लिंगाडे यांनी संजयनगर पोलिसात धाव घेत फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। वाळवा तालुक्यातील पेठ येथील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर ग्रामपंचायतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको मोर्चाला महिला व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। बाजारपेठेतून सुरू झालेला हा मोर्चा पेठ नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाजवळ थांबवण्यात आला। आंदोलनात गावातील सर्व भागातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। ॲडव्होकेट SU संदे यांनी गावातील पाणी प्रश्नावर मनोगत व्यक्त केले। यावेळी विद्या शेटे, सुनीता देशमाने, मंगल कदम, संगीता पाटील यांनी भूमिका मांडली। राजाराम बापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील म्हणाले की पूर्वीची योजना वारणा नदीवरून असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मूळ कृष्णा नदीवरील जॅकवेलमधून पाणी घेण्याचा निर्णय घेतला। तसेच 1978 मध्ये 12 इंची असलेली मूळ पाईपलाईन 2018 मध्ये 8 इंची करण्यात आली। यामागे संशयास्पद बाबी असल्याचा आरोप त्यांनी केला। गावातील अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेले पाईप्स अत्यंत निकृष्ट असून दर आठवड्याला वेगवेगळ्या भागात गळती होत असल्याचंही त्यांनी नमूद केले। योजनेचा आर्थिक बोजा किती येईल याचा कोणताही अभ्यास न करता अंमलात आणण्यात आला। सध्या वीज बिल, कामगार खर्च, TCL, तुरटी आणि देखभाल खर्च मिळून वार्षिक 80 लाख रुपयांचा बोजा ग्रामपंचायतीवर पडतोय। 100% वसुली झाली तरी फक्त 53 लाख रुपये जमा होत असून उर्वरित सुमारे 30 लाख रुपयांच्या तुटीचा भार ग्रामपंचायतीला सहन करावा लागतोय। परिणामी विकास कामांचा निधी पाणी पुरवठ्याच्या वीज बिलावर खर्च करावा लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलंय। दरम्यान आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत। शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख आकाश माने यांनी शिंदे सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बाबर गटाला हा एक राजकीय धक्का मानला जातोय। खानापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख आकाश माने, पैलवान बाळासो सावंत, पवन माने यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केलाय।
यावेळी आकाश माने यांचे भाजपमध्ये स्वागत करत आमदार पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, मी जरी जत मतदारसंघाचा आमदार असलो तरी खानापूर मतदारसंघात विकासाचे राजकारण करण्याची भूमिका ठेवून काम करत आहे। विकास कामांसाठी निधीची अडचण येणार नाही। खानापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत। अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। येणाऱ्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी केली जाईल। आकाश माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारावर ठाम विश्वास ठेवून विकासाच्या राजकारणाला हातभार लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच पक्षाला नवी ऊर्जा देणारा आहे। यापुढच्या काळात आकाश माने यांच्या पाठीशी खंबीरपणे आमची ताकद असेल। सर्वांनी एकदिलाने आणि जबाबदारीने काम करून खानापूर तालुक्यात भाजपची ताकद वाढवायची आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापासून कामाला लागावे। खानापूर तालुक्याबरोबरच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्हाला खंबीरपणे साथ द्या, असं आवाहन त्यांनी केलंय। ऐतवडे खुर्द येथे मंगळवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात 1 वर्षाच्या खिलार कालवडीचा मृत्यू झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय। या परिसरात बिबट्याने यापूर्वी 10 शेळ्यांवर हल्ला करून ठार मारले। सध्या ऊस हंगाम सुरू असल्याने भीती वाढली आहे। गावापासून चौगुलेमळा, मुगदुमी, पर्वतवाडी, पवारवस्ती, बामनकी आदी परिसरात शेतवस्तीत लोक रहिवासी झाले। त्यांना बिबट्या वारंवार दिसतोय। सध्या शाळेपाठीमागील बाजूस असणाऱ्या मधुकर शामराव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस गोठ्यातील कालवडीवर हल्ला करून तिला ठार मारले। सध्या शाळेच्या आसपास बिबट्याचा वावर आहे। पोलीस दलात अधिकारी म्हणून घडण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका तरुण अधिकाऱ्याने आपलं आयुष्य अकाली संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सूरज मराठे यांनी आज सकाळी पुणे येथे विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली आहे। पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील सूरज मराठे हे नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षण घेत होते। कर्तव्यनिष्ठ, शांत आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। सूरज मराठे अविवाहित होते। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ते रजेवर होते। आज सकाळी त्यांनी अचानक विष प्राशन करून आयुष्याला पूर्णविराम दिलाय। त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी या घटनेनं अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवलेत। ही बातमी समाजात पसरताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली। सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। एका होतकरू अधिकाऱ्याचं असं अकाली जाणं ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अंतर्मुख करणारी घटना असल्याची भावना व्यक्त होतीये। घटनेचा पुढील तपास सुरू आहे।